थँक्यू सो मच महागुरु जगदीशजी पाटील. नो बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच होती सुरुवात. सामना असेल नारिवली विपक्ष वडवली या दोन संघामध्ये. सलामीची जोडी वडवली संघाच्या माध्यमातून पोहोचली आहे. तकदीर मात्रे आणि त्याचबरोबर अरविंद असतील नॉशकेन एंडला. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक मनोहर मनोहर भोईर असतील गोलंदाजी मार्कवरती. मॅचसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊया. सामना होतो सुरू. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. हो, पहिल्याच बॉल इनसाइड आउट. फटका चांगला आहे. पॉवर बेचा योग्य तो वापर. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज मनोहर भोईरचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. चौकार. इनसाइड आउटचा लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतं. टायमिंग सुपर्ब होतं. प्रॉपरली या ठिकाणी फटका खेळला गेला आणि तकदीरच्या बॅटमधनं चौकार आलाय. खातं खुलं झालं. अकाउंट ओपन होतं टीम वडवली संघाचं आणि बॅट्समॅन तकदीरचं देखील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्की चांगली धावसंख्या बनवावी लागेल. सलामी जोडीला समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळतोय. नारिवली संघ पॅडेस्टिप खेळण्याचा प्रयत्न करतायत. मागे खेळतायत. खेळाडू पोहोचतील शॉट फायनली क्रिजनवरनं. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. फिटनेस लेवल फार चांगला आहे नक्कीच दोन्ही खेळाडूंचा. त्वरित त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल ती 6 या आकड्यावरती. नारिवली संघ म्हटलं तर नक्कीच आमचे महागुरु जगदीशजी पाटील यांच्या गावचा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेलं तर वडवली संघ त्यांना फाईट करतोय. टीमची धावसंख्या 6. बिनगडी बाद. चांगली सुरुवात. सलामीवीर आपण पाहतो या ठिकाणी तकदीरच्या माध्यमातून मनोहर भोईर. पुढचा बॉल. अगली वेगळी शैली पाहायला मिळते रनअपची त्यांची. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफूट वरती गेले. स्लाइस करतायत. स्पेअर कट करतायत आणि बॉल बॅकफूट पॉइंट. सीमा रेखा बाहेर. गोळीच्या वेगानं फरार. अजून एक चौकार. स्वप्नवत सुरुवात केली आहे. सावध सुरुवात केली आहे. आपण पाहिलं गेलं तर फ्लाइंग स्टार्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत सलामीवीर. वेपनिंग ब्लास्टर तकदीर मात्रेला आपण पाहतायत. धावसंख्या 4 ने पुढे सगली आहे ती 10 या आकड्यावरती. 2 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईडिश लॉंग ऑन. त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित असेल. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज मनोहर. पुढचा बॉल या षटकातील. लाईन पाहावी लागेल. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. मनोज पवार वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या अतिरिक्त धावेबरोबर पुढे सरकेल ती 11 या धावसंख्येवरती. थोडासा मानसिक दडपण मानसिक दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा. संतोष भाऊ घरत यांच्याकडनं या ठिकाणी तब्बल देणगी स्वरूपामध्ये 1100 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज देण्यात आलंय. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यावेळेस जेंटल टच करतायत. फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आलाय अजून एक चौकार. वापर केला या फटक्यावरती. फलंदाज तकदीरनं जास्त ताकद लावली नव्हती. आपण पाहिलं फक्त या ठिकाणी जेंटल टच केलं आणि आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे. त्यामुळे हा चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सगली ती 15 या आकड्यावरती. चांगली सुरुवात दमदार सुरुवात केली आहे टीम वडवली संघाने या मॅचमध्ये. मनोहर थोडेसे मागणे ठरले. त्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. येणाऱ्या बॉलवरती एकूण चेंडू या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले तर 5 झालेत आणि 4 झाले शेवटचा 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस मात्र क्लीन बोर्ड होत्यात. यष्ट उद्ध्वस्त केल्या जातील. दांडी गोल. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलू शकले नाही आहेत. विकेटचा पतन. पहिला धक्का 15 या धावसंख्येवरती टीम वडवली संघाला.
मिळाली. मी म्हटलं होतं नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतील आपल्या षटकामध्ये गोलंदाज मनोहर, आणि यावेळेस कमबॅक झालाय. सेट बॅट्समॅनची विकेट कॅरी केली आहे. तकदीर बाद होत आहेत. नवीन फलंदाज किशोर पाटील. नंदूजी गुंडली देखील या ठिकाणी आमच्यासोबत जॉईंट आहेत ॲज अ गुणलेखाच्या भूमिकेमध्ये. चांगले अपडेट ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोर कार्ड देखील भरलं जात आहे. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतात. त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया. शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर द विकेट ना. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न करतात. धाव घेण्याचा देखील प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि नाराज होत आहेत फलंदाज. नॉट सेकंड इनिंगचे आपण पाहिले गेले तर अरविंद या ठिकाणी बाद होत आहेत. स्वतःवरती देखील फार नाराज झालेत आणि बॅट्समॅन आपण पाहिले गेले तर किशोरवरती देखील नाराज झाले. ज्या ठिकाणी आपण पाहिलं खेळाडू उपस्थित होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला, स्ट्राईक सोडली आणि या ठिकाणी विकेट गमावली आहे. फलंदाज बाद. तर याच दरम्यान बामाली गावचे धीरज पावशे यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं, एक कार्यसम्राट, कार्यकुशल म्हणून व्यक्ती ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्मान्य विश्वनाथ शेठ चौधरी साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. आणि आमचे या स्पर्धेचे आयोजक संतोषदादा पोरजी यांचे अगदी जवळचे मित्र, त्यांचं मनपूर्वक स्वागत. विकेट त्या ठिकाणी कॅरी झाली आणि की वाईट बॉल होता, आवश्यकता नव्हती, थोडीशी घाई झाली किशोरकडनं, स्ट्राईक सोडली गेली आणि त्या एंडनं देखील धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज अरविंद, आणि मात्र डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज बाद होत आहेत. न्यू बॅट्समॅन प्रकाश मात्रे येत आहेत. नवीन फलंदाज. शेवटचा बॉल. मनोहर तयार पुन्हा एकदा. लेटकट खेळण्याचा प्रयत्न करतायत. मागे खेळाडू उपस्थित. लक्ष्मण गोरपेकर त्या ठिकाणी होते शॉर्ट थर्डमॅनला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला नक्की सुरुवात चांगली झाली. 2 चौकार देखील आले तकदीरच्या बॅटमधनं. त्यानंतर तकदीरला बाद केला आणि एक रनआउटची विकेट. अरविंद बाद झाले. सलामीवीर दोन्ही फलंदाज या ठिकाणी डगआउटमध्ये परतलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली टीम वडवली संघाची 2 गडी बाद, 17 धावा धावफलकावरती डीजे. चला चर्चा नकोय. टीम नारिवली संघ आपण फिल्डिंग लावून घ्या लगेच, कारण की 2 षटकं ज्यावेळेस होतील, ज्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक असेल त्यावेळेस आपण स्वीट अँड शॉर्ट मीटिंग करू शकता. आत्ता वेळ आपण घेऊ नका प्लीज, या सूचना असतील तुम्हाला, कारण की फायनल डे अतिरिक्त सामने देखील खेळवायचे आहेत. सेमीफायनलचा मॅच असेल, त्याचबरोबर मेगा फायनल देखील असेल, त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. पहिल्या षटक कॅटेगरी समाप्त झाले. पॉवर पे कंप्लीट होत आहे. पॉवर पेच्या षटकामध्ये बरंच काही घडलं गेलं. चौकार देखील आले, विकेट देखील पाहायला मिळाले. धावसंख्या 17 धावा, 2 गडी बाद स्थिती पाहायला मिळते वडवली संघाची. राजू पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. राजू काटे असतील. राजू काटे नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाजी मार्कवरती. आता 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतील. डीपमध्ये खेळाडू, स्क्वेअर लेग रिझनला एक असेल, त्याचबरोबर मिड विकेट रिझनला एक खेळाडू, लॉंग ऑनमध्ये खेळाडू, आणि ऑफसाईडचा जर विचार केला तर कव्हर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफला एक खेळाडू. पाठलाग करण्याचा प्रयत्न होता चेंडूचा, परंतु अतिरिक्त चेंडू बाहेर निघालाय. पंच सांगतायत वाईट बॉल. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. 18 क्रमांक आलाय. जर्सी क्रमांक किंग कोहली, विराट कोहली. आज बऱ्याच दिवसानंतर नक्कीच वन डे फॉर्मॅटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माला देखील पाहणार आहेत. 1:30 वाजता नक्कीच भारत बनाम दक्षिण आफ्रिका देखील मॅच सुरू होणार आहे. पहिले वन डे डॉट बॉल असेल. धावसंख्या मात्र स्थगित 18 या आकड्यावरती. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा यावेळेस पॉईंटच्या दिशेला खेळलेत. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. खेळाडू पोहोचतील का पाहिजे प्रयत्न जरूर केले, परंतु बॉल थांबत नाहीये. बॉल पॉईंट सीमारेखा बाहेर आलाय. प्रकाशच्या बॅटमन हा चौकार. नक्कीच गुडलिंथ वरती पडल्यानंतर थोडेसे बॅकफूट वरती गेले, त्यानंतर शेवटच्या मोमेंटला थोडंसं पंच केलं आणि चौकार आलाय. या ग्राउंडचं वैशिष्ट्य आपण पाहिलं, एकदा का बॉल गॅपमध्ये गेला तर तो सीमा पलीकडेच जातो.
पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडू उपस्थित असेल यावेळेस आणि मिळते सिंगल. धावसंख्या 23, 23 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये थोडेसे सुरुवातीला मागडे ठरत आहेत गोलंदाज राजू काटे. तर या दरम्यान आमचे जितू पोरजी आणि महेंद्र घरत यांचं सुद्धा आगमन झालं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ बाबा. हो, चांगला बॉल. यावेळेस मात्र नक्कीच वेग प्रचंड होता. वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी हा चेंडू डिलिव्हर केला गेला आणि फलंदाज किशोरला मात्र शांत ठेवलं जात आहे. अजून एक हा चांगला बॉल आला आहे किशोरच्या अगेन्स्ट. डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या मोमेंटला जेंटल टच करतायत मागे खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतायत किशोर, परंतु या ठिकाणी नकार दिला जाईल प्रकाशकडनं. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकती ती 24, 24 धावा धावफलकावरती. षटकाचा विचार केला तर बॉल झालेत षटकातील एकूण आतापर्यंत 5 बॉल. शेवटचा बॉल शिल्लक असेल. अंतिम मोमेंटला कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. राजू काटे तयार. सुरुवातीला फ्रंट फूटला आले, त्यानंतर चेंडूचा पाठला केला गेला. कव्हरमध्ये चेंडूला ढकललाय आणि फेकी येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. दुसरं षटक देखील समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर ती 25, 25 धावा धावफलकावरती. 26, 26 धावा असेल. चला पाणी घेऊन जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये असेल. संघ म्हटला, नारिवली गाव म्हटलं तर एक नाव आम्ही आवर्जून घेत आलोय. ते आमचे नक्कीच कुलदेव मित्रमंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष सन्माननीय जयेंद्र शेठ पाटील आणि राणी दाब्याचे नक्कीच मालक देखील असतील. राणी दाब्याचे नक्कीच मालक जयेंद्र शेठ पाटील यांचं नाव आम्ही आवर्जून घेत आलोय. त्यांच्या माध्यमातून सर्व समालोचकांसाठी नक्कीच ही सीझन सुरू होण्याच्या अगोदर त्यांच्या राणी ढाब्यावरती मेजबानी देखील आम्हाला दिली गेली होती आणि अतिशय चांगलं नक्कीच प्रेमळ व्यक्तिमत्व. खेळाडूंवरती असेल, समालोचकांवरती असेल, पंचांवरती असेल, अप्रतिम त्यांचं प्रेम नेहमीच आम्ही पाहिलंय. जयेंद्र शेठ पाटील देखील ऐकत असतील तर त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बॅकफुटवरती जाऊन मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत, हुक करण्याचा प्रयत्न आणि मिळते सिंगल. संदीप घोरपेकर येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावफलकावरती 27, 27 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही धावांचा वेग वाढवावा लागेल कारण की समोरचा संघ मी अगोदरच म्हटलंय ताकदवर संघ आहे नारिवली संघ. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट खेळतात परंतु बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित आणि चांगलं जजमेंट. वेल जज, वेल कॅच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. मनोहर भोईर अप्रतिम हा झेल टिपलाय. विकेटचं बदन. प्रकाश बॅक टू द डगआउट.
टॅग केला जात असतो. आपण पाहिले गेलं तर जर्सी देखील दिली जाते या ठिकाणी. टी शर्ट असेल त्याचबरोबर ट्रॅक देखील असेल. दोन्ही मान्यवरांचं देखील आपण सहर्ष मनोपूर्वक स्वागत करूया. विकेट मिळाली आहे 27 या धावसंख्येवरती. अजून एक गडी गमावलाय. पुढचा बॉल संदीप तयार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक बॉल हवेमध्ये परंतु वेट करतायत. झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. पुढे गेलेच नाहीयेत. वाट पाहिली बॉलची तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. प्रयत्न केले असेल कदाचित झेल बनू शकला असता परंतु जरतरला महत्व नाहीये. सन्माननीय एकनाथजी फोरजी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. धावसंख्या पोहोचली ती 29 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यॉर्करचा प्रयास. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक हा डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या स्थगित. 29 धावा फलकावरती. सन्माननीय बाबू जोशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनोपूर्वक हार्दिक आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. बाबू कोळी असतील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक स्वागत. बॉल हवेमध्ये होता परंतु या ठिकाणी झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 31 धावा फलकावरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. या षटकामध्ये धावा आल्यात एकूण आम्हाला या ठिकाणी नंदूदादा कॉईन करून सांगतायत. 5च धावेचं षटक राहिलं. मागचं षटक 9 धावेचं आणि पहिलं षटक थोडंसं मागडं होतं ते 17 धावेचं. शेवटचं षटक असेल टॉससाठी या बामाली टीमचे कॅप्टन आणि उत्तर शिव टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. डीजे हॅलो. तर या दरम्यान पाहतोय उद्योजक आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे पिसारवे गावचे रमेश शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसरच्या वतीने मनपूर्वक स्वागत. चला 4थं षटक अंतिम षटक असेल. डेट ओव्हरचं षटक. लक्ष्मण येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या 32 या आकड्यावरती पोहोचली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे शेवटच्या क्षणाला. टीम वडवली संघासाठी यावेळेस मात्र शपळून खेळण्याचा प्रयत्न करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी होती परंतु बॉल गॅदर करू शकले नाहीयेत आणि आता धाव दुसरी कंप्लीट केली जाईल. 22चा इशारा येतोय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र धाव बनली गेली. धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचली आहे. तर या दरम्यान पाहतोय आपण सन्माननीय नितेशजी रसाळ आणि अभिजितजी पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या आपण मंचावरती आपलं स्वागत. थर्ड अंपायर यस व्हाईटसाठी. चला 3रे पंच आपण या लगेच या ठिकाणी चेक केलं जाईल. व्हाईटसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. पंच आपण रिव्ह्यू घेतलाय. यस पंचांचा हा रिव्ह्यू असेल त्यामुळे या ठिकाणी आपण 3ऱ्या पंचांना रेफर करतोय. UTCच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा कव्हर केली जाते आणि WTC या वाहिनीद्वारे ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. चांगला लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. ऑन फील्ड अंपायर आपण डिसिजन द्यायचा आहे कारण की पंच आपण मध्ये येतात कॅमेऱ्याच्या त्यामुळे दिसत नाहीये एक्झॅक्ट. त्यामुळे 3ऱ्या पंचांनी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपण आपला डिसिजन द्यायचा आहे. चला बॉल असेल या ठिकाणी आणि 1 धाव मिळेल या चेंडूवरती. धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र विकेट मिळेल. प्रयत्न करत होते ना की सातत्यानं परंतु या ठिकाणी यश लाभत नाही. अजून एक धक्का लागेल टीम वडवली संघाला. सुरुवात चांगली झाली परंतु शेवट या ठिकाणी गोड होत नाहीये. फलंदाज बाद.
उंबे अ, 33 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 धावा आल्या. त्यानंतर तिसरं षटक फार चांगलं राहिलं, फक्त 5 धावेचं होतं. आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि धावा खर्च केल्यात लक्ष्मणनं फक्त आणि फक्त 2 धावा. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. जयेंद्र पाटील येत आहेत, न्यू बॅट्समॅन, नवीन फलंदाज. 5वा बॉल, हाफ ट्रॅकर होता, मागे हुक करायचं होतं, पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये, धाव घेतली जातीये आणि इथून मात्र लेग बायज असेल पंच की बॅट कट असेल. यस, सिंगल्स मिळेल. धावसंख्या 34, 34 या आकड्यापर्यंत पोहोचतोय वडवली संघ. असं वाटलं होतं या मॅचमध्ये नक्कीच 45 ते 50 धावा बनल्या जातील, परंतु तसं घडत नाहीये. शेवटचा बॉल असेल या शेवटच्या षटकातील. 5 बॉल, फक्त 3 धावा खर्च होत आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी, इकॉनॉमिकल हे षटक पाहायला मिळतंय लक्ष्मण यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल लॉफ करायचा होता, पुन्हा एकदा बीट झालेत आणि एकच धावी ते मिळेल. 22च्या स्वरूपानं ओव्हरची समाप्ती. सत्र कंप्लीट होते पहिलं आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम वडवली संघानं बनवल्यात त्या धावफलकावरती 35 धावा आणि 36 धावेचं लक्ष असेल टीम नारिवली संघासमोर. थँक्यू. चला, टॉससाठी उत्तर शिवचे कॅप्टन आणि बामाली संजय याचे आपण लवकरात लवकर या. तोपर्यंत काही मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान करू. या ठिकाणी मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यावं, जिथे आपल्या प्रमुख पाहुण्याचं या ठिकाणी सन्मान करूया. एक यशस्वी उद्योजक आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेविका सौभाग्यवती भारतीताई विश्वनाथ चौधरी त्यांचे मिस्टर या ठिकाणी विश्वनाथजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे आयोजक संतोषदादा पोरजी यांचे अगदी जवळचे मित्र, त्यांचा आपण या ठिकाणी सदिच्छा सन्मान करूया. मी अमीर पोरजी आणि बलिरामदादा घरत संतोषदादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन दादांचा या ठिकाणी आपण सदिच्छा सन्मान करावा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. पत्रकार संतोषजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. खऱ्या अर्थाने ताकद असते जेव्हा पत्रकाराची पेन त्यांच्यात लखनीची आणि ते लिखित असताना नेहमीच पहा मिळतात ते पत्रकार संतोषजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दानसरगावच्या त्यांच्या उज्ज्वलाताई संतोष घरत माजी सरपंच. चल, त्यांचा या ठिकाणी आपण करतोय सन्मान. चला, टीम बामाली आल्यात. उत्तरशीचे कॅप्टन या लवकर. आपण टास्क करू. आज कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट या ठिकाणी रायगडमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. 8 संघ आणि 8 संघ कल्याण डोंबिवली परिसरातील हे संघ खेळताना आज पाहा मिळतील. चला, टॉस देखील या ठिकाणी करायचं आपण. जगदीशजी पाटील, बामाली विपक्ष उत्तर शिव असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईंट हो लगेच. टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत आमचे महागुरु नक्कीच जगदीशजी पाटील या ठिकाणी करतील टॉस. अंकुशदादा पोरजी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करू. अंकुशदादा आणि त्याचबरोबर सुधाकर पाटील यावं आपण. या, आपला सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. या. सन्माननीय या ठिकाणी विश्वनाथजी चौधरी साहेबांकडून या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये तब्बल 7,000 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राईज या ठिकाणी आम्हाला आलं गेलंय.
दादांचा आम्ही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतोय आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. देणगी स्वरूपामध्ये या ठिकाणी विश्वनाथजी चौधरी साहेबांकडून 7,000 रुपये या ठिकाणी आम्हाला मिळाले, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. चला या ठिकाणी मॅचला होती सुरुवात. लक्ष असेल 36 जाबेचा बॉल द्यायचा आहे. अजून टॉस करू आपण तोपर्यंत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. विश्वनाथजी चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस टॉस केला जाईल. दोन संघ उत्तर इश्यू आणि त्याच्या विरोधात बामाली संघ एकमेकांसमोर आज धानसरच्या स्पर्धेमध्ये संघ आपल्याला पाहा मिळतील. हेड छत्तीस का टारगेट होगा. रनों की बात करेंगे तो अब तक 3 गेंदें हो चुकी है. एक रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है, यानी कि खाता खुल चुका है. फिर से एक बात है यार, गेंदबाज अरबिन राउंड द विकेट. और इस बार शॉट अच्छा, लेकिन खिलाड़ी मौजूद, शॉर्ट कवर में खिलाड़ी मौजूद थे और यहां से मिली 1 रन. टीम की टोटल आगे बढ़ती हुई 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर टीम नारिवली. पावर पे का ओवर है, जैसे कि बिल्कुल वडब्ल्यू टीम ने बल्लेबाजी की थी, तब पावर पे के ओवर में 17 रन बनाए थे. तकदीर ने शानदार शुरुआत करके दी थी. क्या वही शुरुआत कर पाएंगे अपनी टीम के लिए? सलामी फिर ओपनिंग ब्लास्टर यहां से स्क्वायर ऑफ द विकेट खेले और सिंगल आती भी फिर से एक बार, सिंगल के माध्यम से फिर से एक बार आगे बढ़ता हुआ स्कोर 3 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. अब तक गेंदें हो चुकी, इस ओवर की बात करेंगे तो 5 गेंदें हो चुकी है. शानदार गेंदबाजी, एक भी बड़ी हिट लगाने नहीं दे रहे इस ओवर में गेंदबाज अरबिन. आखिरी गेंद इस ओवर की, फिर से एक बार राउंड द विकेट. और ये देखिए आखिरी गेंद उठा दी ऑन साइड में, सीधा भेजा सीमा पार. आता हुआ आखिरी गेंद के ऊपर बल्लेबाज लक्ष्मण गोरपिकर के बल्ले से ये शानदार छक्का. ओवर का हुआ समापन. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंच चुकी है टीम नारिवली बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर 9 रन. थँक्यू. विनंती करेन की आपण यावं. दोनच आहेत या. आपण ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केल्यात ते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रसाल ब्रदर्स, त्यांच्या या ठिकाणी आपण करतोय सदिच्छा सन्मान. चालेल, मी विनंती करेन आयोजन कमिटीला की आपण त्यांचा या मंचावरती सन्मान करावा. यस सोनू बांगर सर.
थैंक यू। चलते मैदान के ऊपर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है और आखिरी गेंद के ऊपर छक्का लगा बल्लेबाज लक्ष्मण गोरपेकर ने। और यहाँ से रनों की बात करेंगे तो 9 रन बन चुके। अब जीत के लिए आवश्यकता है आने वाली 18 गेंदें और जीत के लिए 27 रन की आवश्यकता होगी। अब पावर पे भी खत्म हो चुका है और अब यहाँ से पूरी तरह से 5 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर आपको दिखाई देंगे बाउंड्री लाइन की तरफ। अब कैसे बल्लेबाजी होगी? बल्लेबाज होंगे स्ट्राइक के ऊपर राजू काटे और गेंदबाजी की कमान संभालेंगे गेंदबाज आते हुए पिंट्या पाटिल। 18 गेंदे 27 का समीकरण। ये मुकाबला शायद आखिरी तक पहुंचे इसी दर्शकों से बिल्कुल दर्शक भी यहाँ पर आशा लगाते हुए कि अब भी एक भी मुकाबला देखा जाए तो बिल्कुल रफ एंड टफ में देखने को मिला नहीं है। एकमात्र मुकाबला था जो 1 गेंद 4 की आवश्यकता थी, वो भी मुकाबला बढ़िया रहा। इस बार बल्ले खान दूसरे किनारा गेंद पीछे आती भी सिंगल आती भी और सिंगल के माध्यम से टोटल आगे बढ़ती भी 10 रन बन चुके हैं। अब भी जीत के लिए बात करेंगे तो आने वाली 17 गेंदें और जीत के लिए 26 की आवश्यकता। स्ट्राइक पे आते हुए बल्लेबाज जिन्होंने पिछली ओवर में आखिरी गेंद के ऊपर छक्का लगाया था लक्ष्मण गोरपेकर। ताकत बहुत इस खिलाड़ी में और अब भी यहां से बड़े हिट लगाने की कोशिश जरूर करेंगे। सामने गेंदबाज पिंट्या फिर से एक बार ओवर द विकेट। और ये देखिए सामने उड़ा है लेकिन खिलाड़ी मौजूद और ये आसान सा कैच बल्लेबाज के पारी का अंत। लौटना होगा लक्ष्मण गोरपेकर को। अरविंद वहां पर थे, बढ़िया कैच ली, विकेट का पतन। के ऊपर से खेलना चाहते थे, बड़े शॉट की मैंने पहले कहा था कि तलाश में होंगे बल्लेबाज लक्ष्मण, लेकिन यहां से टाइमिंग प्रॉपर नहीं है और बल्लेबाज के पारी का अंत हो चुका है। 16 गेंदें जीत के लिए आप बात करेंगे तो समीकरण बचा है 26 की आवश्यकता होगी। संदीप गोरपेकर नए बल्लेबाज नेट नंबर 3 तीसरे नंबर पे आते हुए बल्लेबाजी करने के लिए, जिन्होंने गेंदबाजी भी बहुत ही अच्छी की थी वही आप खिलाड़ी बल्लेबाजी करेंगे। सफलता मिलती हुई इस ओवर में गेंदबाज पिंट्या को। अच्छी गेंदबाजी अब तक रही है पिंट्या के द्वारा। 16 गेंदे और 26 का समीकरण। मुकाबला अब भी बैलेंस है। ओवर की अगली गेंद फिर से एक बार पिंट्या तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से। ओ ये देखिए आते आते उठाने की कोशिश, गेंद हवा में, वही खिलाड़ी वही जगह और वही गेंदबाज, लेकिन बल्लेबाज आउट होंगे। संदीप गोरपेकर बैक टू द डगआउट, 0 पे आउट होंगे। दूसरा बड़ा झटका टीम नारिवली को लगता हुआ। मन बनाया था, बड़े शॉट की तलाश में थे, लेकिन ऊंचाई ज्यादा थी लंबाई कम और ये दूसरी बढ़िया कैच लिया अरविंद ने। दूसरी विकेट भी मिलती भी गेंदबाज पिंट्या को अच्छी गेंदबाजी कर रहे, इंप्रेस कर रहे इस ओवर में गेंदबाज पिंट्या। रनों की बात करेंगे तो रन संख्या रुकी भी 10 के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर नारिवली टीम। अब थोड़ा सा मुकाबला कठिन होता जा रहा है। जीत के लिए बात करेंगे तो 15 गेंदे और 26 की आवश्यकता। नए बल्लेबाज होंगे उमेश पाटिल आते हुए बल्लेबाजी के लिए सूझबूझ के बल्लेबाजी करनी होगी। सलामी बल्लेबाज अब भी मौजूद है। देखा जाए तो राजू काटे जिन्होंने 3 रन अब तक बनाए, शांत रहे और अब 4थे नंबर पे बल्लेबाज उमेश पाटिल। चलिए ज्यादा वक्त नहीं लेना है, मुकाबले के रिदम को आप तोड़िए नहीं है, ये सूचित करते हैं हम बिल्कुल टीम मोडवली को। 15 गेंदें, जीत के लिए 26 की आवश्यकता है। बढ़िया आयोजन, बढ़िया ये प्रतियोगिता बिल्कुल आप देख रहे हैं। बिल्कुल स्पोर्ट्स साइकिल होंगी 4, उसके बाद में फ्रीज भी होगा और ये चमचमाती हुई ट्रॉफी 2 फ्रीज होंगे। बहुत ही बढ़िया प्रतियोगिता। जय गणेश्वर पोटी प्लेस क्रिकेट टीम धानसर इनकी ओर से। चलिए ज्यादा वक्त दे रहे आप गेंदबाज और ब्रांडेड शूज भी होंगे। और ये देखिए इस बार ड्राइव करते हुए पॉइंट की दिशा में खिलाड़ी मौजूद होंगे। दूसरे के लिए कोशिश और यहां से दूसरा रन आसानी से मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। 2 की मदद से रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंची 12 के ऊपर। अब जीत के लिए 14 गेंदे और चाहिए 24 की आवश्यकता।
ओवर की बात करेंगे तो ओवर में अब तक गेंदें हो चुकी है टोटल 4 और 2 विकेटें चटकाए और रन सिप कर चुके अब तक गेंदबाज पिंट्या ने सिप 3। बढ़िया गेंदबाजी। चौबीस की आवश्यकता, एकाध बड़ी हिट की तलाश में है। एकाध बड़ी हिट आती तो जो दबाव बनाया ना वो दबाव हट सकता है। कदमों का इस्तेमाल, कैच की कोशिश थी, पकड़ नहीं पाया लेकिन दूसरी एंट्री डायरेक्ट हिट हो चुका है। जो बल्लेबाज राजू काटे सलामी बल्लेबाज से उसी को यहां पर लौटना होगा। तीसरा विकेट का पतन, तीसरा बड़ा झटका टीम नारिबली को लगता हुआ। तालमेल की कमी रही बिल्कुल। दोनों टीम दोनों खिलाड़ी में तालमेल नहीं है, बिल्कुल कॉल भी नहीं हुआ है और यहां से विकेट मिलती हुई रनआउट का विकेट, तीसरा विकेट मिलता हुआ। अच्छी गेंदबाजी, उतनी बढ़िया फील्डिंग भी दिखाई दे रही टीम वडोली के माध्यम से। अब जीत के लिए बात करेंगे तो अब मुकाबला कठिन होता जा रहा है। 14 गेंदें और 24 की आवश्यकता होगी। धर्मेंद्र आ चुके हैं। धर्मेंद्र गोरपेकर आते हुए नए बल्लेबाज 5वें नंबर पे बल्लेबाजी करेंगे। एक तरफ होंगे उमेश पाटिल तो दूसरी तरफ आप धर्मेंद्र होंगे। पिंट्या ने काफी इंप्रेस किया है, अब तक अच्छी गेंदबाजी रही है। ओवर की बात करें तो आप आखिरी गेंद तो 13 गेंदें शेष है बिल्कुल और 24 की आवश्यकता है। आखिरी गेंद इस ओवर की शेष। राइट आर्म ओवर द विकेट। हुक करना चाहते थे, पीछे खेलना चाहते थे लेकिन काफी रफ्तार भरी गेंद थी, गति से बीट किया। ओवर का समापन, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और रन संख्या रुकी भी स्कोरबोर्ड के ऊपर आप देख सकते हैं। 3 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ 12 रन, जीत के लिए 12 गेंदे, 24 की आवश्यकता। चलिए पानी लेके जाना है मैदान के अंदर, चलते हम तब तक डीजे मास्टर के पास। रविदादा म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. पनवेल महानगरपालिकेचे जी नगरसेवक त्यांच्या सौभाग्य होते, मात्र ते कुशल कार्य करत असतात. सातत्याने समाजासाठी झटणारं हे अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व रविशेठ म्हात्रे कुट्टारी यांचं सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू जगदीश पाटिल, बहुत बहुत शुक्रिया। 12 गेंदे 24 की आवश्यकता, उठा दिया उमेश पाटिल ने लेकिन गेंद हवा में और एक बढ़िया कैच। लगातार विकेटों का सिलसिला मैदान के अंदर। 11 गेंदे, जीत के 24 की आवश्यकता। पिंट्या पाटिल वापरते, बढ़िया कैच। रितेश शेटकेनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया.
मी कमिटीला विनंती करेन की आपण सुद्धा त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचबरोबर रमेश शेठ म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. पिसारवे गावचे उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब यांचं सुद्धा या मंचावरती केला जाईल सदिच्छा सन्मान. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. त्याचबरोबर बाबूशेठ कोहली यांच्या वतीने सोनू. थैंक यू सो मच. चलते हैं मैदान के ऊपर. बिल्कुल पिछले गेंद के ऊपर बड़े हिट की कोशिश थी और वो शॉट आया नहीं है, कैच ली गई. और यहाँ से आप देखा जाए तो बिल्कुल जीत के लिए बात करेंगे तो ये चौका था बाम. और टोटल आगे बढ़ती भी टोटल पहुंच चुके 16 के ऊपर. अच्छी बल्लेबाजी अब तक यहाँ पर करते हुए बल्लेबाज. एक चौका लगाते हुए 16-36 का टारगेट है. अब यहाँ से जीत के लिए बात करेंगे तो 20 की आवश्यकता होगी. ओवर चलता हुआ तीसरा. गेंदबाज होंगे बिल्कुल प्रकाश. 10 गेंदे और जीत के लिए 20 की आवश्यकता होगी. मनोहर आते हुए नए बल्लेबाज ऑन साइड में खेलने की कोशिश. इस बार भी शॉट अच्छा. खिलाड़ी मौजूद मिड विकेट की दिशा में. जब तक थ्रो करे तब तक दूसरे के लिए पलटे और यहां से 2 रन आसानी से कंप्लीट होते हुए. बड़े शॉट की काफी जरूरत है और वही यहां पर करने की कोशिश लगातार कर रहे बल्लेबाज मनोहर. रन संख्या आगे बढ़ती भी 18 के ऊपर. अब जीत के लिए बात करेंगे तो यहां से 9 गेंदे और थँक्यू. 18 की आवश्यकता होगी. त्याचबरोबर भातगिरणीचे संचालक सन्माननीय दिनेश शेठ मनोहर केणी यांच्या वतीने तब्बल 10,000 रुपये आणि त्याचबरोबर रवींद्र शेठ रवि शेठ म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा 5,000. थँक्यू सो मच. चलिए जीत के 9 गेंदे 18 की आवश्यकता होगी. चलते हैं मैदान के ऊपर. ये मुकाबला रंगीन बनेगा दोस्तों. ये मुकाबला शायद आखिरी तक पहुंचेगा. गेंदबाज प्रकाश फिर से एक बार. ओवर की अगली गेंद. ओ अच्छी गेंद यहाँ पर गुडलिन के ऊपर पड़ने के बाद बॉडी के ऊपर जा गिरी. डायरेक्ट हिट भी किया है. अंपायर बताएंगे. बिल्कुल तीसरे अंपायर को रेफर करते हुए ऑन फील्ड अंपायर और तीसरे अंपायर आपको आना है. यहां से देखा जाएगा. टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जाएगा. यूटीसी के माध्यम से प्रतियोगिता को लाइव कवर की जा रही है तो रनआउट के लिए चेक किया जाएगा तीसरे अंपायर की मदद से. हॅलो. तर याच दरम्यान पाहतोय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष तलोजा विभाग सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि तलोजा विभाग सरचिटणीस बालराम पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर अनंत पोरजी आपलं सुद्धा स्वागत आहे. पनवेल तालुक्यात
19 रन बन चुके हैं और यहाँ से ओवर की बात करेंगे तो गेंदें अब शेष है। इस ओवर की 4 गेंदे हो चुके हैं, 8 गेंदे और अब जीत के लिए बात करेंगे तो 36 का लक्ष्य था, यहाँ से बनाने हैं 17 की आवश्यकता है। 8 गेंदे 17 का समीकरण। धानसिरगावचे गोल्डन मॅन श्री योगेश शेठ घरत यांचं आगमन झालं, या मंचावरती स्वागत आहे आपलं. थैंक यू सो मच जगदीश पाटिल। कमेंट्री पे कॉन्सेंट्रेट नहीं हो रहा है लेकिन चलते हैं मैदान के अंदर। और ये देखिए रफ्तार भरी गेंद थी, उठाने की कोशिश में थे बल्लेबाज लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। वही बताते हुए अंपायर मनोज पवार 22 का इशारा आया, अति भी सिंगल, रन संख्या पहुंची 20 के ऊपर। अब 7 गेंदे जीत के लिए चाहिए, यहां से 16 की आवश्यकता होगी। 7 गेंदे 16 का समीकरण। ये मुकाबला मैंने पहले कहा था दोस्तों आखिरी ओवर तक जहां पहुंचेगा, क्योंकि जैसे बल्लेबाजी की वैसे ही अब गेंदबाजी भी कर रहे हैं। काबिल तारीफ गेंदबाजी, इस तीसरे ओवर में काफी सारा इंप्रेस किया गेंदबाज ने। प्रकाश जो कि गेंदबाजी करते हुए ओवर की आखिरी गेंद, कदमों का इस्तेमाल, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश और यहां से फील्डर अच्छी फील्डिंग करते हुए, फील्डिंग काफी अच्छी थी लेकिन थ्रो नहीं कर पाए। और यहां से कितने टोटल रन मिलेंगे? 3 रन मिलते हुए आखिरी गेंद के ऊपर। ओवर का बाद समापन, 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है और टोटल बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर 23 रन बन चुके। अब जीत के लिए चाहिए 6 गेंदे और कंपल्सरी 13 रन की आवश्यकता। डीजे का समीकरण। यहां से कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? टीम नारिवली बनाम वडुवली के बीच में चलता हुआ है बड़ा संघर्ष और ये कड़ा मुकाबला आप एंजॉय करते हुए। मुकाबला बैलेंस हो चुका है। अब यहां से चर्चा जारी है मैदान के अंदर, आखिरी गेंदबाज कौन होंगे जिनके ऊपर भरोसा रखा जाएगा? बिल्कुल केशव के ऊपर भरोसा रखा है, क्योंकि दोस्तों ऐसा कहा जाता है संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। और लोग आज भी पूछते हैं पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता। बल्लेबाज के लिए एक ही कहना चाहूंगा, मुश्किलें सदा रहेंगी, तो जरा कोशिश तो कर। यहां से आपको कोशिश करनी होगी। एक आध बड़ी हिट जो आती है तब भी यहां से मुकाबले में वापसी कर सकती है टीम नारिवली, लेकिन दूसरी तरफ कप्तान ने जो भरोसा रखा है गेंदबाज के ऊपर, वो भरोसा कायम रखेंगे और अच्छी गेंदबाजी करके अपनी टीम को जीत दिला पाएंगे। बड़ा सवाल मैदान के अंदर, 6 गेंदे 13 का समीकरण। पहली गेंद स्लोवर बनती, यहां से कट करने की कोशिश, पीछे आते भी और दूसरे रन की भी कोशिश कर रहे हैं, लौटे दूसरे के लिए, लेकिन तकदीर मात्रे वापरते डायरेक्ट हिट किया और बल्लेबाज के पारिकांत। इस गेंद के ऊपर विकेट भी आई और आती भी सिंगल। अब समीकरण 5 गेंदे, जीत के लिए 12 की आवश्यकता। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहां होता है। आपको कोशिश करनी होगी, लड़ाई दोनों तरफा जारी है, एक तरफ रन रोकने की तो दूसरी तरफ रन बनाने की कोशिश जारी है। दोनों तरफा ये मुकाबला। 5 गेंदे 12 का समीकरण। क्या होगा इस गेंद के ऊपर? हर एक गेंद के ऊपर सवाल आता हुआ इस मैदान के अंदर। संतोष काटे ने बल्लेबाज गेंदबाज भी तैयार होते हुए राउंड द विकेट। गति में परिवर्तन, फिर से एक बार ओवर 1 गेंद ऑन साइड में ढकेला गेंद को, खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद को फील्ड करे फेंके तब तक यहां से 2 रन कंप्लीट होते हुए। अब 4 गेंदे, जीत के लिए 10 की आवश्यकता। मुकाबला रंगीन बनता जा रहा है और रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल पहुंची 26 के ऊपर। 4 गेंदे, जीत के लिए 10 की आवश्यकता है। एक डाउन गेंद मुकाबले में वापसी करके देख सकती है, एक बड़ी हिट मुकाबले में वापसी कर सकती है।
लेकिन यहाँ से बड़ी हिट नहीं आ रही। अच्छी गेंद, फिर से एक बार पीछे जाती भी, और यहाँ से 22 का इशारा, सिर्फ सिंगल। आप जीत के लिए 3 गेंदे और 9 रन की आवश्यकता होगी। बढ़िया गेंदबाजी, दबाव में नहीं है गेंदबाज, आखिरी ओवर डाल रहे हैं। यहाँ से देखा जाए तो गेंदबाज होंगे केशव पाटिल। अब तक अच्छी गेंदबाजी की है। चलिए दोनों अंपायर कुछ यहाँ से डिस्कस करते हुए और बताएंगे। रुमाल रुमाल लगा के चेक करना है। ओके, बॉल। रिव्ह्यू कशासाठी आहे पंच? चला, नहीं लगला बॉल पंच। तो यहां से बात करेंगे तो अब आखिरी 3 गेंदें होगी। 3 गेंदें और जीत के लिए 9 की आवश्यकता। चलिए, मुकाबले को काफी सारा वक्त भी गया है। फास्ट खेलना है आपको, दोनों टीम आपको फास्ट खेलना होगा। चला, डगआउट मध्ये कोणी आवाज देऊ नका। या ठिकाणी पंचांनी फक्त विचारलं होतं की रुमालाला स्पर्श झालाय का चेंडू, याच्यासाठी हा पंचांना रेफर केलं होतं, तर लागला नाहीये बॉल। 3 गेंदें 9 की आवश्यकता। और कदमों का बढ़िया इस्तेमाल, ताकत भी और नजाकत भी शॉट में। एक शॉट ने यहां पर मुकाबले को बदल दिया है। अब जीत के लिए बात करेंगे तो यहां से 2 गेंदे 3 रन की आवश्यकता। ये जड़ दिया बल्लेबाज ने, शानदार छक्का। बल्लेबाज और धर्मेंद्र गोरपेकर थे बल्लेबाज, जिन्होंने बिल्कुल ये शॉट लगाया छक्का लगाते हुए। और अब मुकाबले में वापसी हो सकती है नारिवली टीम की। 2 गेंदे जीत के लिए कंपल्सरी 3 की आवश्यकता होगी। मैंने पहले कहा था दोस्तों, एकांत बड़ी हिट मुकाबले में वापसी करके दे सकती है नारिवली टीम को, और एकांत अच्छी गेंद टीम यहां से देखा जाए तो वडोली टीम को भी कम बैक करके दे सकती है। लेकिन अब यहां से मुकाबला बदल चुका है। जीत के लिए 3 रन की आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग है, इसके ऊपर गौर करना है दोनों टीम। चर्चा करते हुए दोनों बल्लेबाज। बहुत ही बड़ी प्रतियोगिता, कई सारे यहाँ पर देखा जाए तो बिल्कुल दर्शक भी इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए सभी का स्वागत हम करेंगे। चलिए चलिए, मुकाबले के रिदम को तोड़िए नहीं, आप जल्दी मुकाबले को शुरू करना है। ज्यादा वक्त ले रहे हैं आप, बल्लेबाज और गेंदबाज भी। 2 गेंदें जीत के लिए 3 का समीकरण। फिर से एक बार गेंदबाज तैयार, पीछे हुक किया, शॉट बढ़िया, विनिंग स्ट्रोक। मुकाबले को फिनिश किया बल्लेबाज धर्मेंद्र ने, और मुकाबला जीता टीम नारिवली ने। हार्ड लक टीम वडोली, कॉन्ग्रॅच्युलेशन्स नारिवली टीम। हॅलो हॅलो, चेक। तर काही सन्मान आहेत, सन्मान करून नाता पोरजी दानसर गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। मुकेश मुकेश या इकडे, ज्येष्ठ नागरिक आमचे नाता पोरजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करणार आहोत।
तो थैंक यू। और मुकाबला जीता यहाँ से बिल्कुल टीम नारिवली ने और मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार बने तो धर्मेंद्र बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार, क्योंकि छक्के की जरूरत थी, बड़े शॉट की तलाश में थे और वो छक्का जड़ दिया और लास्ट में आखिरी चौका भी लगा दिया। 2 बड़े शॉट मुकाबले को फिनिश किया धर्मेंद्र।